नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं किशोर दामोदर यूट्यूब चॅनलला. आणि आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे आपल्याला 2-3 प्रश्न विचारले होते बऱ्याच शेतकऱ्यांनी की काळी जमीन जी आहे 8 फूट सॉईल म्हणजे खोल जमीन काळी आहे, 6 फूट खोल आहे किंवा 2 फूट खोल आहे, खाली मुरमाड आहे. तर त्यावर उत्तर म्हणजे ज्यांची जमीन खूप खोल असेल, खूप काळी खोल म्हणजे ज्याच्या जमिनीत काळवटी जास्त असेल किंवा डीप सॉईल असेल जास्त, तर त्यांना ह्या पुढच्या 15 मार्चपासून तानावर सोडणं योग्य राहील. तर हा जो तुम्ही बाग बघताय, हा बाग जो आहे तो मध्यम हलकी जमीन आहे. इथे आपण आंबेबार धरलेला आहे. आंबेबार तुम्हाला आता इथे दाखवतो मी. काही कमी अधिक फुटलेला आहे बघा. पानाची क्वालिटी भारी आहे. आणि बघा आता इथे आपल्याला बहार दिसत नाही आहे, पण अशा प्रकारची काही साईज झालेली आहे. अशा प्रकारची साईज आहे. काही ह्याच्यापेक्षा मोठी आहे. म्हणजे आपण हा डिसेंबर महिन्यातच फोडलेला बाग आहे. तर झाडांचं वय जवळजवळ 22 वर्षे आहे. 22 वर्षामध्ये आपल्याला इथे काही झाडं गेलेले आहे. बघा अशा प्रकारचे खोड आहे झाडांचं. आणि आंबेबारावर दरवर्षी हा बाग असतो, चांगला दरवर्षी फुटतो. आपण अर्लीच फोडला जातो याला आणि चांगल्या रेटने पण जातो. आता ह्या भागामध्ये काय होते, आज जरी ही साईज आहे तर ही साईज ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात आणण्याचं काम आपलं आहे. इथे अहिल्यानगर भागामध्ये ही साईज ऑगस्ट महिन्यात निघते, पण विदर्भामध्ये ती साईज ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये जाते हार्वेस्टिंगला. त्यामुळं आहे ना की आपल्याला इथे रेट चांगले मिळून जातात आणि तिथे कमी मिळतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी लक्षात द्यावं की इथे जे आंबेबार विकला जातो त्याच्यात तो रेट आपल्याला विदर्भात मिळत नाही. आणि जे साईज तुम्हाला मगाशी दाखवत होतो मी, ती ही साईज आहे. अशा प्रकारची पण बरीच साईज आहे. म्हणजे 70-80% हाच बाग फुटलेला आहे. आणि त्यानंतर जो सगळ्यांसोबत फुटला आहे आंबेबार, जो गरज नसताना फुटला आहे, तो इथे 10-20% फुटलेलाच आहे. त्याची आपल्याला गरजही नाही आहे, पण तो फुटला आहे. तर आता बोलूया आपण मृगबहाराबद्दल की पुढचा मृगबहाराचा ताण कसा द्यायला पाहिजे. टेम्परेचर खूपच हेवी झालेलं आहे. त्यामुळं जे मध्यम हलकी जमीन आहे, त्या मध्यम हलक्या जमिनीमध्ये आपल्याला हा मार्च महिना तर 100% पाणी द्यायचं आहे. आणि मध्यम हलक्या जमिनीमध्ये 10 किंवा 5 एप्रिलपासून आपल्याला पाणी बंद करायचं आहे. किंवा ज्यांना ठिबक आहे त्यांना आपण वेळेवर निर्णय घेऊ. झाड कसं सुकतं आहे त्यानुसार आपल्याला थोडं थोडं पाणी द्यायचं आहे. आठवड्यातून 2 तास, 1.5 तास किंवा 1 तास अशा प्रकारे ते नियोजन करायचं आहे. आणि जे डीप सॉईलवाले लोक आहे, ज्यांना खूप खोलपर्यंत काळी जमीन आहे, अशांनी आत्ताच पुढच्या 8 ते 10 दिवसामध्ये म्हणजे 20 मार्चपर्यंत 100% तानावर सोडलं तरीही चांगलं आहे. त्यांना ठिबक असेल तर ठिबकने ते पाणी देऊ शकतात बॅकअप म्हणून थोडं थोडं. जर ठिबक नसेल तरीही काळजी करू नका, कारण मेच्या पहिल्या 15 दिवसात थोडा का होईना पाऊस पडणार आहे. त्यामुळे ते तुमचे झाडं जाणार नाही, हे तर नक्की आहे. आणि आपल्याला जे आंबेबहार आहे, म्हणजे आंबेबहार फुटला आहे आणि मृगबहार धरायचं आहे, असं लक्षात येतं आहे की आता नवीन जे डोळे तयार होऊन राहिले, म्हणजे आंबेबहार भरपूर असतानाही 60-70% फुटलेला असतानाही काही डोळे बरेचसे शिल्लक आहे आपल्याजवळ, ते आपल्याला आता मॅच्युअर होताना दिसायला लागले. आणि पुढच्या 1-1.5 महिन्यामध्ये ते मॅच्युअर होतील आणि 100% होतील. ते कोणते डोळे? हे डोळे, हे जे तुम्हाला नव्हती दिसते, हा डोळा आपल्याला मॅच्युअर करायचा आहे. आणि हा कशाने करायचा आहे तर आपल्याला बूस्ट ग्लुकोपोटॅशियमने 0.34 याच्यावर मारायचं आहे. 2 ते 3 स्प्रे आपल्याला ह्या मार्च एंडला आणि एप्रिल महिन्यामध्ये आपल्याला घ्यायचे आहे. ते मी तुम्हाला मागच सांगितलं होतं. परत एकदा नंबर तुम्हाला टाकतो त्यांचा, जेणेकरून त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही ते अवेलेबल करून ठेवा आणि तो स्प्रे घ्या. मागच्या वर्षी ज्याही लोकांनी ते बूस्ट ग्लुकोपोटॅशचा स्प्रे घेतला होता त्यांना खूप सुंदर रिझल्ट आले. खूप चांगला मृगबहार फुटला आणि त्यांचे पैसे यावर्षी चांगले झाले. तर अशा प्रकारे आपल्याला तानाचं नियोजन करायचं आहे. ज्यांची जमीन खूपच हलकी असेल, ज्यांचा 10 ते 15 दिवसातच ताण बसतो, असे काही लोक आहे, तर 10 ते 15 दिवसावाल्यांना एप्रिलच्या 15 तारखेपासून किंवा 20 तारखेपासून एकदम कमी पाणी करत जायचं आहे आणि मे महिन्यात पूर्ण पाणी बंद करायचं आहे मेच्या 1 तारखेपासून. आणि ज्यांची डीप सॉईल आहे त्यांना तर आता सांगितलंच आहे,
15 ते 20 तारखेपासून पाणी 100% बंद करायचं आपल्याला. आणि गरज पडली तर ठिबकने आपण पाणी देऊ, अथवा तरीही काळजी करण्याचं काही कारण नाही. तर अशा प्रकारे तुम्हाला माहिती समजली का? आणि जर काही अडचणी असेल तर त्या परत कमेंट्समध्ये टाका. कमेंट्सला उत्तर लेट मिळतं, पण त्याच्यावर कधी कधी व्हिडिओ बनवला जातो. त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू पाहत चला आणि तुमच्या मित्रपरिवारांना हा व्हिडिओ शेअर करत चला, जेणेकरून त्यांनाही संत्रा बागेबद्दल संपूर्ण माहिती मिळेल. आणि शक्यतोवर कॉल करण्यापेक्षा व्हॉट्सअप करत चला, म्हणजे व्हॉट्सअपवर मी दुसऱ्या दिवशी का होईना उत्तर देतो आणि तुमच्या अडचणी सॉल्व करतो. धन्यवाद.